नाही बोलायचं, आमच्याशी नाही बोलायचं. नका बोलू, नका बोलू मायाशी. बाबा हो, काय चाललंय त्या मुधोळकरचं? हा, आता बाप होणार म्हणा, बाप ना. तो मुधोळकर आमचा एकमेव शत्रू. आमचा बघा कसा पुढं पुढं जातोय. बाबा अहो, त्यांनी आम्हाला दूतात हरवलं, आमचा अपमान केला, पैसे तोंडावर फेकले, गरीबाला वाटा म्हटला आणि निघून गेला. ती हार आम्ही पचवली. आमच्या स्वप्नात काय यायला लागला, आम्हाला धमक्या काय द्यायला लागला, सगळं पचवलं आम्ही. पण हे काय बाबा, हे काय? आम्ही वर्षानुवर्ष एका मुलासाठी प्रार्थना करून करून थकलो. काय नाही, काय कमी पडलं आमच्या सेवेत? सांगा, सांगा. तुमच्या मनात येईल तेव्हा आमच्या पदरात पुत्रप्राप्तीचं दान टाक. पण समजा नाही टाकलं तर तुम्ही आहे आणि मी आहे. मुधोळकरचं काय चाललं? त्या मयताचं पुष्पचक्र बघून त्याचाच फोन यायला पाहिजे होता. अजून कसं नाही, याला बिला काय शॉक नाही. फोन लावून बघायला पाहिजे. मुधोळ बोल रे. वळखा, वळखा. दादा, माझ्या फोनवर समोरच्या माणसाचं नाव दिसतं, तो कितीही नकोसा असला तरी सुद्धा. बघा आता, आम्ही दादासाहेब होळकर, आय इज दादासाहेब होळकर. काय मुधोळकर साहेब? माझ्याकडे फार वेळ नाहीये, बोल. अभिनंदन, अभिनंदन. म्हणजे तुमच्याकडे वेळ नाही म्हणून तुमचं अभिनंदन नाही, तुम्ही आता बाप होणार म्हणून तुमचं अभिनंदन. म्हणजे तुम्ही आता नुसते पती नाही, उद्योगपती होणार विथ चाइल्ड. जोक्स अपार्टमेंट. बरं, आम्ही पाठवलेल्या शुभेच्छांचं चक्र तुम्हाला मिळालं की नाही? मिळालं, एक मोठं पुष्पचक्र मिळालं. पण एक आय एम एक्सक्यूज मी, आय एम व्हेरी व्हेरी एक्सक्यूज मी तुम्हाला सांगतो, ते जे पुष्पचक्राचा फोटो आहे तुम्हाला पाठवलेला, ते विखेच्या मोबाईल मध्ये मी पाहिला. एक्सक्यूज मी, बॅड. असं कुठं पाठवतात काय? अंत्ययात्रेला पाठवल्यासारखं. व्हेरी बॅड. तुम्हाला सांगतो, म्हणून त्या विखेला आम्ही खांबाला बांधलाय आणि त्याच्या लेंग्यात वारूळचं वारूळ सोडून दिले भुंग्यांचं. तळमळतोय आता. आपल्याला आवडत नाहीये सगळं. आय कॅनॉट टेक्सटाईल दिस, नॉट टेक्सटाईल. टॉलरेट असा शब्द आहे, टॉलरेट. तेच 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 ते आपल्याला नाही आवडत आहे सर. दादा, कसं आहे, गाढव हा प्राणी कळपात राहतो. तू आणि तुझी ती 2-4 गाढवं मिळून जो काही गोंधळ घालता, त्याच्यामुळे माझ्या होणाऱ्या बाळाच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. इथून पुढे हिशोबात राहा. हिशोबात मुधोळकर आता दूर आहे. खेळ आहे, बेरीज वजाबाकी होत असते. तुमच्याकडे आता बेरीज होणार आहे. त्याची वजाबाकी कशी करायची मी बघतो.
सगळे बघताय का अशा माझ्याकडे? आई, भूक लागले खूप मला. चल जेवणाचं बघ लवकर. चला हला निघा. तुम्ही येताय ना झोपायला? नाही तुझं, मला वेळ आहे अजून. अगं खरंच जा. हे असं उशिरापर्यंत जागा राहणं बाळासाठी चांगलं नाही. मला पण झोप नाही येते. आज जाऊन पड, डोळे मीट, झोप येईल आपोआप. कळलं? आणि याचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस. आणि मी सुद्धा जागा आहे, कारण विहंग येणार आहे. त्याचा आत्ताच फोन आला होता, तो येतोय भेटायला. तुझा ठीक. काय झालं सत्यजित? काय म्हणाली दादाची बायको? ती भेटायला आलीच नाही. मी 2 तास तिथे तिची वाट पाहत उभा होतो, पण वाटलंच होतं मला. अरे जी बाई आपल्या नवऱ्याच्या समोर साधं तोंड उघडायची हिंमत करत नाही, तीच बाई आपल्या नवऱ्याच्या विरोधात त्याच्या शत्रूशी हात मिळवेल. ते आपण नंतर बोलू विहंगा. पण त्याआधी हे बघ. काय बघ. दादानं शुभेच्छा पाठवल्यात माझ्या होणाऱ्या बाळासाठी. या दादाला आता नाही सोडायचं. खूप झालं, खूप सहन केलं त्याला. सत्यजित, आत्ताच्या आत्ता त्या दादाला नाही मी. एक विहंगा, शांत हो, शांत हो. सत्यजित अरे काय, हा दादा ओळख समजतो कोण स्वतःला? त्याला त्याची जागा दाखवून द्यायची वेळ आली. सत्यजित विहंग, मी म्हटलं ना शांत हो. सत्यजित अरे तू एवढा शांत कसा काय राहू शकतोस? त्याला आत्ताच्या आत्ता ठेचला पाहिजे. मी त्याच्या घरात घुसून त्याला मारेन. विहंग, हे सगळं करण्याची ही वेळ नाहीये. सत्यजित, अशा कितीतरी गोष्टी आपण आपल्याला हव्यात तशा केल्यात आणि नंतर त्या गोष्टी निस्तरल्यात. आणि हा दादा आपल्यावर एवढा मोठा वार करतो आणि तरी सुद्धा तू म्हणतोयस जे काही करायचं ते शांतपणे. राग मलाही आलाय विहंग. आग जळते माझ्या हात. पण यावेळी त्या दादाला मी असा ठेचणार आहे ना की त्यानं स्वतःहून येऊन माझ्या पायाशी त्याच्या मरणाची भीक मागितली पाहिजे. आणि ते कसं करायचं हे ठरलंय माझं. ठीक आहे. आणि या सगळ्यामुळे घरातले सगळे डिस्टर्ब झाले असतील. त्यांची समजूत काढली. सत्यजित, पण दादाचं नक्की काय करायचं ठरवलंस? सांगेन तुला. पण आता तू निघ. खूप खूप उशीर झालाय. मधुरा एकटी असेल घरी. ठीक आहे. काही वाटलं तर फोन कर. हे फेकून द्या.
मी काय म्हणते? तू अजून झोपली नाहीस मंजिरी. अगं जाऊन झोप ना. हे बघ, तसंही मला जरा आता बाहेर जायचंय, तू जाऊन झोप. आणि एक काम कर, नेत्राला किंवा आईला किंवा माझ्या आईच्या सासूला बोलावून घे तुझ्या सोबत झोपायला, म्हणजे भीती नाही वाटणार. माझं एक काम आहे, मी येतोच जाऊ. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपल्या बाळाची जबाबदारी आहे तुमच्यावर. एवढं लक्षात असू द्या. दादा होळकर. मला आधी का नाही सुचलं हे? कसं नाही लक्षात आलं? माणूस घाणेरडा आहे पण कामाचा आहे. आता आणखी उशीर केला ना तर माझ्यासारखी मूर्ख मीच ठरेन. बंदूक कुणाच्याही खांद्यावर का असेना, आपल्याला आपली शिकार झाल्याशी मतलब. राईट. या जगात कुणाची नजर लागल्यानं जर कुणाचं वाईट होत असेल ना, तर आज मला खूप मनापासून वाटतंय त्या दादा होळकरची नजर मंजिरीच्या बाळाला लागावी. उद्या मंजिरी नसली तरी हे बाळ या घरातच राहणार आणि त्याच्या रूपात सत्यजितला सतत सतत ती मंजिरी आठवत राहील आयुष्यभर. मग मी त्याच्या कितीही जवळ असले तरी काही उपयोग नाही. त्यापेक्षा या बाळाला परस्पर दादाच्या कर्मानं काही माझं हे काम केलंस तर खूप फायद्यात राहशील. माझ्या ऑफरचा नीट विचार कर. निघ आता. काय रे, कसला विचार करतोयस? नेत्रा, ही चावी. गौरा, अरे आपल्यावर जर खूप वाईट वेळ आली ना तर या घरात राहायला जायचंय आपण. या किल्लीचा आत्ताच काहीच उपयोग नाही आपल्याला. ही चावी त्या दादा होळकरला परत द्यायची. काय वेडबीड लागलाय का तुला? अरे आपल्या हातात असलेल्या लक्ष्मीला असं आपणच लाथाडायचं म्हणजे वेडेपणाच नाहीये का? नेत्रा अगं तुला कळत कसं नाहीये? अगं तो दादा होळकर किती नीच माणूस आहे. तो फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करू शकतो. अगं ऐक माझं. हे बघ गौरांग, पुढे मागे जर खूप वाईट वेळ आली ना आपल्यावर तर सेफ्टी म्हणून हे एकच घर आहे आपल्याकडे. हे लक्षात येत आहे का तुझ्या? नाही, तशीच काही बरी वाईट वेळ आली ना तर मी रस्त्यावर राहीन, नाही तर कुठल्याही परिस्थितीत जगीन. पण त्या दादा होळकरचे उपकार अजिबात घेणार नाही. हा शब्द आहे माझा. हे सगळं जे आहे ना हे आता भरल्या पोटी सुचतंय तुला. एकट्याला 4 माणसांचं खाणं लागतं तुला. उद्या रस्त्यावर आलास ना तर काय होणार आहे? त्या मंजिरी वहिनी प्रेग्नंट आहे तेव्हापासून हे असले भिकेचे डोळे लागलेत का तुला? आणि एक गोष्ट लक्षात ठेव गौरा, रस्त्यावर राहणं काय असतं ना ते माहिती नाहीये तुला. मी माझं अख्खं आयुष्य काढलंय रस्त्यावर आणि मला पुन्हा ती धूळ चाखायची नाहीये. हा माझा शब्द आहे. अरे बाबा, मी हेच समजावलं त्या सत्याला की त्या दादा होळकरच्या बायकोची साक्ष मिळणं काही इतकं सोपं नाही. आणि जर का मिळालीच साक्ष तर 0 मिनिटात केस ओपन करू ना आपण. पण ती कवा मिळेल, कधी मिळेल त्याचा काही पत्ते आहे का आपल्याला?
ते मला कळतंय मल्हार, पण सत्यजितला कोण समजावणार? वेड्यासारखा त्या दादाच्या बायकोला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो. तेवढ्यासाठी तो तिला भेटायलाही गेला होता. मग काय झालं? काय होणार? आली नाही ती. खोटं सांगितलं तिने. नाही, तिनं खोटं नाही सांगितलं. ती आली नाही त्याचंही एक कारण आहे. बसा. आणि ते कारण तिनं तुला सांगितलं वय? दादाची बायको आली नाही कारण तिला येऊ दिलं गेलं नाही. दादानं आपल्या बायकोला कुठेतरी गायब केले. म्हणजे का? मग त्याला सुगावं लागलं का काय ती तुला भेटायला येणार आहे म्हणून? एक मिनिट. तुला कसं कळलं तिला गायब केलंय ते? विहंग दादाच्या लंकेत माझा एक विभीषण सोडलाय मी. अरे बाबा, तो 12 गावचं पाणी प्यायलेलं आहे. त्याला कच्चा लिंबू समजू नको तू. सत्या, समजलं का? सत्यजित, मी तुला कालच सांगितलं होतं, बी केअरफुल. नाहीतर असं नको व्हायला. त्याचं जाळं तोडता तोडता तू स्वतः त्याच्या जाळ्यात अडकशील. सरप्राईज? घरात कोणीही नाहीये, फक्त तू, मी आणि हा एकांत. प्रिया, प्लीज नको. काय झालं सत्यजित? अशी संधी आपल्याला इतक्या दिवसानंतर मिळाली आणि तू. प्रिया, प्लीज. आपण माझ्या रूम मध्ये जाऊया का? तो मुद्दाच नाहीये प्रिया. मला खूप काम आहेत. कामं रोजच असतात, पण अशी संधी रोज रोज येत नाही. तुला एकदा सांगून कळत नाही का? हा चिडतोयस तू माझ्यावर? का टाळतोयस मला? आता मी नकोशी झाले ना? तुझी ही फालतू बडबड ऐकण्यात मला इंटरेस्ट नाहीये प्रिया. आता माझी बडबड फालतू वाटायला लागली ना तुला? जाऊ शकतेस. राईट. तुझी बायको प्रेग्नंट आहे ना? तिच्याबद्दलचं प्रेम अचानक जागा झालं असेल. पुन्हा पुन्हा मंजिरीच्या प्रेग्नन्सीचा विषय काढायचा नाही. शेवटचं सांगतो तुला मी. सत्यजित, काय झालंय तुला? तू तुमचे डिवोर्स पेपर्स तयार केले होतेस आणि आता तू माझ्याशी असं का वागतोयस? मी कसं वागायचं हे तुम्हाला नाही सांगायचं. फाईन. सो मीही कसं वागायचं या तुला बोलायची काही गरज नाही. मला हवी तशी मी वागू शकते. काय करणार आहेस तू? आपल्यामध्ये जे काही झालं ते मी मंजिरीला सगळं सांगणार आहे. ब्लॅकमेल करतेस? माझ्या प्रेमाला जर तुला ब्लॅकमेलिंगचं लेबल द्यायचं असेल तर ठीक आहे. पण मी ते करू शकते. आउट. थांब सुंदरे. तुझी खोली काय इकडं आणली आहे काय? सारखं सारखं माझ्या लेकराच्या खोलीकडे काय असतंय ग तुझं? जी मी फक्त. आजी, अहो तुम्ही का चिडताय उगाच? तुला प्रश्न विचारला का मी मंजिरी? जिला प्रश्न विचारला तिला उत्तर देऊ दे. तिचा मंजूळ आवाज ऐकायचा आहे मला. आजी, मी आल्या दिवसापासून बघते तुमचा माझ्यावर राग आहे. हे बघ, येड घेऊन पेडगावला जाऊ नगस. तू आल्याबरोबर मी तुला सांगितलं होतं, नसत्या गोष्टींच्या माग लागू नगस म्हणून.
रस्त्याच्या मागे धावत नाही. सत्यजित ऑफिस मधून आला तेव्हा घरी कोणी नव्हतं. त्याला काय हवंय नको ते बघायला गेले, इतकंच. चला निघायचं. तिकडं नाही, आपल्या खोलीकडे जायचं. लेकराला काय पाहिजे नको ते त्याची बायको बघल. हा चला. आजी आजी तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय तिच्याबद्दल. अहो खरं तर ती खूप चांगली मुलगी आहे. देवाचा प्रसाद आणलायस ना? जा घरात समध्यासनी वाढ.